नमस्कार. व्यंकटेशच्या कॉम्प्युटेकच्या बिझदेव सेंटरच्या बिझनेसच्या बाराखडी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा सेशन एका शेअरच्या माध्यमातून आपल्याला समोर मी सादर करतोय. तो शेअर आहे, क्यों डरे आखिर जिंदगी में क्या होगा. क्यों डरे आखिर जिंदगी में क्या होगा, कुछ न होगा तो तजुर्बा होगा. तुम्ही म्हणा सर हे शेअर काय आहे. तर बिझनेसमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. काही प्रयोग करण्यासाठी फारसं काही भांडवल हे लागत नसतं. पण आपल्या मनामध्ये चलबिचल असते की हा जो मी प्रयोग करतोय किंवा हे सर्व्हिस किंवा हे प्रोडक्ट जे जेव्हा मी नवीन आणतोय त्याला ग्राहकाचा रिस्पॉन्स प्रतिसाद मला पाहिजे तसा मिळेल का नाही, का मला ह्याच्यामध्ये अपयश येईल. तर या बाबतीमध्ये माझा अनुभव मी तुम्हाला या सेशनमध्ये शेअर करतो की एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये तुम्ही जर काही नवीन एखादी सर्व्हिस, आता मी सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय, तुम्ही चालू करत असाल आणि त्याला फारसं तुम्हाला भांडवल गुंतवणूक करायची गरज जर नसेल तर फारसा विचार न करता ती सर्व्हिस तुम्ही चालू करा. कारण की चालू केल्याशिवाय ग्राहक त्याला प्रतिसाद देईल का नाही हे तुम्हाला माहीत होणार नाही आहे. फक्त एक काळजी घ्या की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लूपहोल्स आपल्याकडून राहायला नको आहेत. आपण जे सर्व्हिस देतोय किंवा जे प्रोडक्ट आपण लॉन्च करतो त्याच्यामध्ये देखील फारशी भांडवली गुंतवणूक नाही आहे. तर आपण जे काही ग्राहकाला देतोय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लूपहोल्स, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रॉबॅक हा राहायला नको आहे. तर ह्याचा अभ्यास केल्यानंतर बिनधास्तपणे ती सर्व्हिस तुम्ही लॉन्च करा, ग्राहकांपर्यंत ती न्या. वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं ॲडव्हर्टाईज करा. याचा फायदा काय होईल की ठीक आहे, समजा एखाद्या सर्व्हिसला तुम्हाला सुरुवातीला जरी काही फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही तर तो अनुभव जो आहे तो अनुभव तुमच्या गाठीशी राहील आणि दुसऱ्या कुठल्या तरी नवीन सर्व्हिसमध्ये त्याचा वापर तुम्हाला करता येईल. आता उदाहरणार्थ मी कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे सेल्फ डेव्हलपमेंटचे सेशन्सचे व्हिडिओ केले, कारण की बराचसा वेळ हाती होता. उद्देश हा होता की ते व्हिडिओज यूट्यूबवर टाकून यूट्यूब हे मॉनिटाईज करावं आणि त्यामधून काहीतरी आर्थिक फायदा करून घ्यावा. पण यूट्यूब चॅनल तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचं मॉनिटायझेशनसाठी जे काही सबस्क्रायबर लागतात तेवढे एका ठराविक काळामध्ये झाले नसल्यामुळं यूट्यूबचं मॉनिटायझेशन अजून तरी झालेलं नाही आहे आणि त्यातून आर्थिक काही फायदा झालेला नाही आहे. पण ती व्हिडिओ माझ्याकडे असल्यामुळं मग आम्ही व्हिडिओची एक सिरीज चालू केली. त्यामध्ये दृष्टिकोन आणि उत्कर्ष असे 2 ऑनलाईनचे कोर्सेस आम्ही लॉन्च केले. म्हणजे ते व्हिडिओज जे आहेत ते माझ्याकडं सेव्ह असल्यामुळं हे मी करू शकतो. जरी यूट्यूबचं चॅनलचं मॉनिटायझेशनचं जरी साध्य झालं नसेल तर त्याचा उपयोग जो आहे तो मला दुसरीकडं करता आला. असंच लेखाच्या बाबतीत आहे की वेगवेगळे विषयावर मी सेल्फ डेव्हलपमेंटचे, व्यक्तिमत्व विकासाचे वेगवेगळे प्रकारचे लेख लिहिले आणि लक्षात आले की ह्या लेखामधून देखील एक दृष्टिकोन, एक नवीन अँगल वाचकांपर्यंत जाऊ शकतो. तर वाटत होतं की लेख लिहिताना लेख कोण वाचणार किंवा लेखाचं आपल्याला काही अर्थार्जन होईल का नाही, फायदा होईल का नाही. मग आपण अजून एक कोर्स लॉन्च केला, तो म्हणजे दृष्टिकोन. तर सांगण्याचा उद्देश काय की आपण करताना ज्या कारणासाठी करत होत चालू केलं होतं ते एखादंच कारण साध्य होणार नाही आहे. पण जो अनुभव जो आहे आत्ताचा शेअरमध्ये सांगितलं, क्यों डरे जिंदगी में आखिर क्या होगा,
कुछ न होगा तो तजुर्बा होगा, म्हणजे जो अनुभव जो आहे तो अनुभव तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कारणासाठी वापरता येऊ शकतो आणि त्यातून तुमच्या व्यवसायाला फायदा हा होऊ शकतो. वेगवेगळ्या 16 ते 17 विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओज केले असल्यामुळं ते विषय माझ्या हाताकडून गेले आणि मग कुठं देखील त्या विषयावर समजा जर बोलायचं जर असेल तर अगोदरच त्या विषयाचे सेशन्सचं त्यासाठीचा केलेला अभ्यास हा माझ्या गाठी असल्यामुळं पुढच्या वेळेस तो विषय सादर करताना तो अनुभव पाठीशी असल्यामुळं अजून त्या विषयावर प्रेझेंटेशन हे चांगल्या रीतीनं होऊ शकतं. आम्ही गिफ्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस हा एक नवीन सर्व्हिस चालू केली की ह्याचा उद्देश असा होता की तुमचा कुणाच्या आप्त मित्रांचा नातेवाईकांचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल किंवा आपण म्हणतो की दसरा, दिवाळी, पाडवासे सण असतील, त्यांना तुम्हाला गिफ्ट पाठवायचं असेल तर ते गिफ्ट जे आहे आमच्याकडे ऑलरेडी कुरिअर सर्व्हिस असल्यामुळं आम्ही ते गिफ्ट तुमच्या मार्फत तुम्ही जे सांगाल त्यांना पाठवू. सुरुवातीला ह्याचा प्रतिसाद फार कमी होता, पण नंतर आम्ही मग दिवाळी अंकाचं गिफ्ट घरपोच देऊ हेच चालू केलं. त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्याच दिवाळीमध्ये आम्ही मिठाईचं कर्मचाऱ्यांना, तुमच्या व्यवसायामधल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट तुम्ही आमच्यामार्फत देऊ शकाल अशी ॲड केली. त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला. म्हणजे उद्देश वेगळा होता, पण नंतर त्याच्यामध्ये एक एलिमेंट हे आम्ही ॲड करत गेलो. असंच कंटेंट रायटिंगच्या बाबतीत देखील आहे. कंटेंट रायटिंग सुरुवातीला आम्ही म्हणलो होतं की फक्त आम्ही ॲडचे कंटेंट करू. नंतर मग पुस्तकाचं कंटेंट लिहू शकता का, घोस्ट रायटिंग करू शकता का हा विचार डोक्यात आला आणि मग आम्ही एका पुस्तकाचं देखील घोस्ट रायटिंग केलं. नंतर ग्राहकाची रिक्वायरमेंट आली की आमचा व्हिडिओसाठी तुम्ही कंटेंट राईट करून देऊ शकता का, तर तशा प्रकारचं आम्ही लिहून दिलं. ब्लॉगसाठी लिहून दिलं. आता आम्ही एक एलिमेंट त्यामध्ये वाढवत जातोय की आम्ही हे देखील म्हणतोय की बाबा तुमचा कोणाचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, त्याला शुभेच्छा तुम्हाला द्यायची असतील तर त्याचं कंटेंट आम्ही लिहून देऊ. तुमच्या बिझनेसची स्टोरी तुम्हाला लिहायची असेल छानशी, त्याचं लिहून देऊ. म्हणजे ह्याचा सांगण्याचा सगळ्याचा उद्देश काय की तुम्ही सुरुवात करा. एकदा सुरुवात केल्यानंतर वेगवेगळे मार्ग तुम्हाला त्यामध्ये एलिमेंट तुम्हाला ॲड करता येतील किंवा 2-3 एलिमेंटचं तुम्हाला ते पॉईंट्स जोडून एक नवीन प्रोडक्ट देखील तयार करता येईल. जसं आमच्याकडे कुरिअर सर्व्हिस आमच्याकडं असल्यामुळं आम्ही गिफ्ट मॅनेजमेंट सर्व्हिस चालू केली की कुरिअर तर ऑलरेडी आमच्याकडं 7-8 वर्षी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कुरिअर चांगल्या रीतीनं पोचवतो आहे. मग गिफ्ट देखील आम्ही पोचू शकतो. म्हणजेच काय, 2 सर्व्हिसचं तुम्हाला पॉईंट जोडून नवीन प्रोडक्ट हे तयार करू शकता येतं. पण तुम्ही सुरुवातीला समजा घाबरलात, कसं होईल, काय होईल किंवा चलबिचल तुमच्या मनामध्ये आली किंवा फेल्युअर होईल म्हणून तुम्ही पाऊलच उचललं नाही तर काहीही साध्य होणार नाही. तर आजचा जो सुरुवातीचा शेअर होता त्या शेअरचा सार असा आहे की जरी आपण काही साध्य झालं नाही तर आपल्याकडे एक अनुभव असेल, चांगला किंवा वाईट, आणि तो अनुभव कधी देखील तुमचा वाया जाणार नाही आहे. सुरुवातीला जरी तुम्हाला तसं लगेच आर्थिक काही फायदा झाला नसेल तरी भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा व्यवसाय करता, कारण की व्यवसाय काही 1 वर्ष 2 वर्षाचं प्रोसेस नाही आहे, तर लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. आणि तो अनुभव पुढच्या वेळेस तुम्हाला कामी येईल आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही नवीन एखादी सर्व्हिस चालू करू शकता आणि नक्कीच त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकेल. तर कधी देखील शॉर्टकम मला फायदा झाला नाही आहे असा निगेटिव्ह विचार न करता, कुठलंही प्रयोग करताना, कुठलंही नवीन पाऊल उचलताना नक्कीच माझा याचा
मधून याचा लॉंग टर्म काही ना काहीतरी फायदा होईल हा विचार करून पाऊल उचलणं व्यवसायामध्ये आवश्यक असतं. कारण की व्यवसायामधला जो काही अनुभव असेल तो कधीही वाया जात नाही. कुठं ना कुठंतरी त्याचा तुम्हाला फायदा हा होतोच. त्यामुळं आजचा शेअरचा उद्देश हाच होता आणि सेशनचा हाच उद्देश होता की तसं तर व्यवसायामध्ये नाही आहे. आपण फार जर ब्रॉड विचार केला की जीवनामध्ये जी काही तुम्ही गोष्ट चांगली गोष्ट करताय त्यामध्ये जी काही गुंतवणूक करताय वेळेची, कधी कधी थोड्याफार पैशाची, तर ती गुंतवणूक कधी देखील वाया जात नाही आहे. त्याचा कुठं ना कुठं तरी तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये फायदा होतो. तर असं गुंतवणूक करणं हे गरजेचं असतं. फारसं त्याच्यामध्ये विचार न करता, फारसा त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार न करता आपण पाऊल उचलणं गरजेचं असतं. कारण की उचललेलं पाऊलच तुम्हाला काहीतरी साध्य करून देणार आहे. तर असं पाऊल उचलण्याचं धाडस प्रत्येकामध्ये येऊ या शुभेच्छासह आजचा हा सेशन थांबवतोय. खूप खूप धन्यवाद.